महादेव मुंडे खून प्रकरणात पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांच्यासोबत तब्बल तासभर ज्ञानेश्वरी मुंडे यांची चर्चा झाली। या चर्चेनंतर ज्ञानेश्वरी मुंडे यांनी माध्यमांशी संवाद साधला। मात्र याच वेळी विषारी द्रव्य प्राशन करून ज्ञानेश्वरी मुंडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला। पोलिसांनी वेळीच सतर्कता दाखवत ज्ञानेश्वरी मुंडे यांना ताब्यात घेतलं। सध्या जिल्हा रुग्णालयात ज्ञानेश्वरी मुंडे यांच्यावर उपचार सुरू आहेत। 18 महिन्यांपासून परळीतील व्यापारी महादेव मुंडे त्यांच्या खून प्रकरणात एकही आरोपी अटक नाही, त्यामुळे यातील आरोपींना अटक करून न्याय मिळावा अशी मागणी ज्ञानेश्वरी मुंडे यांची आहे। आज पोलीस प्रशासनाला दिलेला अल्टिमेटम संपला आणि मुंडे यांनी पोलीस अधीक्षक कार्यालय गाठलं। मात्र पोलीस अधीक्षकांच्या भेटीनंतर ज्ञानेश्वरी मुंडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला। ज्ञानेश्वरी मुंडे यांचा भाऊ सतीश फड यांनी या प्रकरणी काय प्रतिक्रिया दिली पाहूया। सगळ्या गोष्टी सकारात्मक झाल्या तरी देखील सकारात्मक झालेच मग आता लेडीजचं तुम्हाला माहिती लेडीजचं समाधान झालं नाही। आता ती स्वतः खेळती इथपर्यंत आता एसपी ऑफिसला नाही ना म्हणजे साहेबाकडे 2-3 आली नंतर कुठेतरी आता संयम तुटलाय असं वाटतंय का? तिचा तुटला। तत्काळ निर्णय घेण्याची एसपी साहेबाला गरज आहे। पथक तयार करावं, कैदी करावं, तत्काळ त्यांना आरोपींना पुणे आहेत ती अटक करावं। सध्या अधिवेशन देखील सुरू आहे। अधिवेशनात कोणत्या तरी आमदारांनी मुद्दा मांडायला पाहिजे। जे समोर आले त्यांना भेटायला, घरी भेटायला ते अगर ताई आहेत, सुप्रिया ताई, अगर पंकज ताई आहेत, धनुष शेठ आहेत, यांनी हे मुद्दा मांडावं। ज्यांनी महादेव मुंडे प्रकरण बाहेर आणलेलं होतं, सगळ्यांसमोर आणलेलं होतं, ते भाजपचे आमदार सुरेश धस आता काय म्हणतात पाहूया। 21 ऑक्टोबर 2023 रोजी महादेव मुंडे यांचा मर्डर झालेला आहे आणि ज्ञानेश्वरी ताईची बिलकुल चूक नाहीये, कारण यापूर्वी त्यांनी वेळोवेळी जाऊन एसपी, ॲडिशनल एसपी यांच्या सगळ्यांच्या भेटी घेतलेल्या आहेत। आमचे एसपी जे आहेत ते चांगले आहेत, परंतु एसपींच्या काम करण्यामध्ये एक दोष आहे की ते खालच्या सबऑर्डिनेटचं जास्त ऐकतात आणि परळी विशेषतः अंबाजोगाई भागामध्ये जे खालचे अधिकारी आहेत ते आकानेच नियुक्त केलेले अजून अधिकारी आहेत, त्याचा हा परिणाम आहे।